हॅलो हाय नमस्ते. कशा तुम्ही सगळं स्वस्त मस्त मजेत ना? एकदम बिनधास्त तसेच जगा. चिंता करायची नाही, कारण चिंताराम नाही आहे असे आमचे सर म्हणायचे. आणि आता मी जे काही बोलेल त्यावर तुम्हाला खूप भयंकर राग येऊ शकतो, भयंकर राग येऊ शकतो. तर मी काय बोलणार आहे, कसं बोलणार आहे, का बरं बोलणार आहे, हे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतरच कळेल. ठीक आहे. आणि मी व्हिडिओ बनवते तर नुसत्या आलतू फालतू गोष्टींसाठी नाही, किंवा पब्लिसिटी नाही, किंवा पैशांचे हाव नाही, किंवा कुठल्याच असं मला काही कारण नाही आहे. मला फक्त समाजाला जागृत करणे आहे, चांगल्या चांगल्या गोष्टी देणे आहे. आपल्याला काय कळलं ते लगेच तुम्हाला सांगणे आहे. आपल्याला कशा माहिती मिळाली आहे किंवा काय असं, म्हणजे जे छान आहे त्याच गोष्टी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते, सतर्क करते, सावधान करण्याचं माझं काम आहे. तुम्ही ऐका नाही तर नका ऐकू. ज्यांना खरोखर फायदा होतो तो मला खरंच म्हणतात, मला कॉम्प्लिमेंट मिळतो की मॅडम आम्हाला तुमच्या व्हिडिओमुळेच आम्हाला खूप काही ज्ञान मिळत आहे, खूप काही आम्ही शिकत आहोत, खूप काही आम्हाला माहिती मिळाली, आणि कशी फसवाफसवी होते ते सुद्धा आम्हाला कळतो. तर आणि ज्यांना बघायचंच नसेल तर ते स्किप करू शकता. इथे काही दबाव नाही आहे. बरं, तर मी काय म्हटलं की राग येऊ शकतो. तर का राग येऊ शकतो, आता मी टॉपिक स्टार्ट करते. मुलांचे बुक्स, कॉपी, बॅग, सामान चेक करायचं नाही. ते किती अभ्यास करतात, काय अभ्यास करतात, ते कशी त्यांची डेली रुटीन आहे, त्या शाळेमध्ये कसे वागतात, तुम्ही इन्व्हॉल्व्ह व्हायचं नाही. हो, त्यांना त्यांच्या मनमर्जीप्रमाणे वागू द्या. त्यांना काय वाटतो त्यांच्यानुसार होऊ द्या. तुम्ही फक्त ऑब्झर्व करा की ते कसे वागतात, कसे आहेत, त्यांचं काय समस्या आहे, त्यांना कुठे प्रॉब्लेम येते, फक्त ते तुम्ही त्यांना आन्सर द्या, हल काढा. त्यांना मारू नका, दबाव टाकू नका. एक्झाम्पल सहित सांगते मी तुम्हाला. मी तुमच्यासारखीच होती. खूप काळजी करायची, खूप भयंकर काळजी करायची. प्ले ग्रुप, नर्सरी, KG1, KG2, फर्स्ट स्टँडर्ड, पूर्ण बुक्स, कॉपी चेक करायचं. तिला काय येतो, कसं येतो, काय लिहिते, काय नाही येत. तुम्हाला काय सांगू, बरेचदा मी जसं निमोनिक्स कोर्स केला आहे, तर तिला भरपूर असे जनरल नॉलेज दिलं आहे. तिला कमीत कमी 100-200 दिला. राजधान्या, संशोधन, कुठे काय आहे, कुठे कसं आहे, काय 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 जसं मी शिकायची तसंच तिलाही सांगायची. पण म्हणजे तिला मारू नाही, तर तेच मी आपल्या पद्धतीने जसं मलाच करायचं होतं लर्न, तर मी तिला सांगत तिला मी लर्न केलं. तर बुक्स चेक करायचे नाही, मी सुद्धा करत होती. नंतर मी अशा बऱ्याचशा माझ्याकडे बुक्स आहेत, त्यात फक्त छोट्या मुलांबद्दल आहे, भरपूर सायकोलॉजी, की मुलं आत्महत्या का करतात, ते मनोविकार का होतात, त्यांना त्यांची सायकोलॉजी काय आहे, त्यांना कधी काय वाटतं, त्यांना किती दुःख झालं असेल, त्यांना कोणत्या गोष्टीचं काय झालं, वाईट वाटलं असेल, आणि परत मेन म्हणजे आत्महत्याकडे का बरं वळतात, हे भरपूर अशा बऱ्याचशा मी बुक्स वाचलेले आहे, भरपूर आहे. तर तिथे सुद्धा एक भरपूर बुक्समध्ये त्यांनी सुद्धा म्हटलं आहे की तुम्ही तुमच्या मुलांना मनमर्जीप्रमाणे वागू द्या. पण मी सुद्धा त्यांचे बुक्स सगळे चेक करायची. बरं, हे दुसरं झालं टॉपिक. माझ्याकडे 98% वाली येते ती मुलगी, ती सुद्धा तिच्याकडून मला भरपूर काही शिकायला मिळतो. आपण म्हणतो की काय शिकायला मिळतं, छोट्या मुलांकडून सुद्धा शिकायला मिळतो. फक्त शिकण्याची क्षमता पाहिजे. एखाद्या कोंबडी सापापासून सुद्धा आपल्याला शिकायला मिळतो की ते कसं वागतात, कसे असतात. ठीक आहे. तिला मी सहज प्रश्न म्हटलं की क्यों रे तुम्हारी मम्मी तुम्हारे बुक्स कॉपी चेक नहीं करते क्या? तर तिने म्हटलं मुझे बिल्कुल याद भी नहीं है दीदी, उनको कोई लेना देना नहीं है मेरे पढ़ाई का, वो कुछ भी नहीं बोलते, सिर्फ मुझे खाना देते, रोज ट्यूशन, रोज स्कूल में. बस तिची मम्मी सुद्धा मला कधी कधी कॉल करते, तर ती सुद्धा म्हणते की दीदी आप देखो कैसी है, वैसी है, ऐसी है, सिर्फ मेरा काम है उसको टिफिन देना, अच्छा खाना देना, स्कूल में भेजना, ट्यूशन में भेजना, बस मुझे उसके कॉपी का कोई लेना देना नाही. लेकिन खरंच तिला खूप काळजी आहे अभ्यासांची. खूप आल्याबरोबर म्हणजे दीदी मेरा ये बाकी, दीदी मेरा ये बाकी, दीदी मेरा ये अनकम्प्लीट आहे, म्हणजे स्वतःहून ती सांगते. नेक्स्ट मी अजून थर्ड सांगते तुम्हाला. मी जेव्हा फर्स्ट टाइम प्रेग्नंट झाली तेव्हा त्यांनी पुरेपूर काळजी घेतला आहे. कुठे सायरप, टॅबलेट्स, कधी काय खायचे, कधी कसे राहायचे, कोणते विचार करायचे, कोणते बुक्स वगैरे, ते सगळं त्यांनी फाईल वगैरे, मला काहीच माहीत नाही, काहीच नॉलेज नाही. पण आणि मी असंच, कारण मला असं काय वाटायचं, करतात ना ती काळजी, ते करतात ना, ते देतात ना, बस आराम करायचा, मजा करायची, बस इतकं काम होता. पण सेकंड टाईम त्यांनी मला म्हटलं तुला आता तुझं करावं लागेल, मी इथे काही करणार नाही, मला काही म्हणजे मी काहीच नाही करणार. फक्त त्यांनी इतकं म्हटलं की पांगडं खायला नको. तर हे शब्द मला लागला, आणि खरोखर त्यांनी कुठेच म्हणजे कोणतीच हेल्प केलेली नाही की तुझं तू कर. मी सगळ्या फाईल्स
सायरप, विटॅमिन्स, टॅबलेट्स, कुठे कधी काय खायचं आहे, कधी काय खायचं आहे, कोणतं एक्सरसाइज करायचे, हे कोणतं कसं राहायचं आहे, सगळं. आणि त्याच कालावधीमध्ये सुद्धा मी भरपूर अशा बुक्स बोलवली होती ऑनलाईन, की प्रेग्नेन्सीमध्ये कसं राहायचं आहे, कोणत्या वस्तू खायच्या, कशा म्हणजे सगळ्या. तेव्हा मी पुरेपूर खरंच मनापासून मी काळजी घेतली आणि आत्तासुद्धा मी स्वतः काळजी घेते. ते दोघे बाबले तर राहतात बाजूला, पण मी त्याची काळजी मी स्वतः घेते, कारण मला माहिती आहे की याचं हा डिपेंड माझ्यावर आहे पूर्ण. मी जसं करेल तो तसाच राहील. तर आणि इतकं झालं म्हणजेच इतकं माझं असं म्हणण्याचा अर्थ आहे की तुम्ही त्यांना काळजी लागू द्या. मी काय म्हणत होते की मुलांची कॉपीज बुक्स चेक करायची नाही, तर हो, त्यांना त्यांचीच काळजी लागू द्या. तुम्हाला खरं नाही वाटत असेल, माझी मुलगी मी तिच्या सेकंड क्लासेसपासून तिच्या काहीच बुक्स कॉपी चेक केली नाही. तर खरं सांगते 1 वर्ष तर खूप जड गेलं हो, कारण मलाही खूप धगधग वाटायची की यार कसं होईल. 1 वर्ष तर मी पूर्णच केलं. म्हणजे मला असं धगधग वाटायची की यार ती कशी करते, काय करते, खूप भीती वाटायची. पण तरी मी इतकं मन कठोर केलं की नाही, दुसऱ्या वर्गात तर इतकं काही इम्पॉर्टन्स नाही आहे, पण ती काय करते, कशी करते, तिच्यावर डिपेंड ठेवलं होतं. मी काहीच लक्ष दिलं नाही. तर खरंच तिचं 2रं वर्ष तर असंच गेलं. म्हणजेच कधी पुस्तक ठेवायची, कधी विसरायची, कधी काय करायची, कधी होमवर्क करायची, कधी नाही करायची. म्हणजे 2रं वर्ष असंच गेलं हो. 3ऱ्या वर्गापासून खरंच ती रिअल लाईफमध्ये आल्यासारखं तिचं डेली रुटीन बघितलं. म्हणजे असं की ती स्वतः बुक्स भरायला लागली, स्वतः आपलं टाइम टेबल तयार करायला लागली, स्वतःचं होमवर्क तयार करायला लागली स्वतः. म्हणजे मी काहीच नव्हतं बघत. तिची इव्हन बुक्स बॅग्स चेक करत नाही, मी वॉशसुद्धा करत नाही. ती स्वतः म्हणते की मग मला मम्मी माझी बॅग खूप घाण झाले, ही वॉश करून ठेव. तेव्हाच मी धुते. म्हणजेच तिच्याकडलं मी खरं सांगते तुम्हाला, मी तिचं कपाट, तिचे कपडे, तिचे पिन्स काहीच नाही ठेवत, काहीच नाही ठेवत. मी तिच्या रूममध्ये सुद्धा जात नाही, फक्त आपलं झाडू पोछा करते बस. त्यावर व्यतिरिक्त मी काहीच नाही करत. ती टोटली सगळे ठेवतो हो. तिचे कपडे, पिन मी जे ठेवत नाही त्यापेक्षा सुद्धा ती छान ठेवतो. तिचे पिन्स, कपडे, बॅग, बुक्स, चप्पल, शूज कशा पद्धतीने कसं ठेवायचे, टोटली ती सगळं ठेवतो. मी फक्त ऑब्झर्व करते की ही कशा पद्धतीने ठेवते. खरंच तिचे स्कूलमधून आल्याबरोबर ती पिन्स बाजूला ठेवतो, लुजर बाजूला ठेवतो, आल्याबरोबर काढते, कपडे व्यवस्थित ठेवते, टोटली सगळंच करते. कारण तिला माहिती आहे की मला वेळेवर लुजर नाही मिळणार, तर वेळेवर पिन नाही मिळणार. मी म्हणते की तुझं तू पा, नाही तर मी फेकून देईल, माझ्याकडे तू सांगू नको. बस मी इतकं म्हणते, तुझं सामान तू ठेव. ती सगळं काही ठेवते. मला कधी तिची दया येतो की रात्रीच्या 12 वाजतापर्यंत ती होमवर्क वगैरे सगळं करते. आजच तुम्हाला सांगत आहे की माझ्या ट्युशनमध्ये एक तिची मम्मी आली आहे, तर ती म्हणते की दीदी ये मुझे रागिनी की बहुत चिंता होती है, कभी तो बहुत वो होमवर्क वगैरह करती है, तो बोलती है कि नहीं मेरी ट्यूशन वाली टीचर डांटती है, फिर मेरी स्कूल की टीचर भी डांटती है. तर ती खरंच तर तिची मम्मीसुद्धा असे काही शिकलेली नाही आहे, काहीच नाही आहे, असंच आहे नॉर्मली. दीदी म्हणजे ती बोलत राहते, तर दीदी मुझे इसका कुछ भी समजता नहीं है. मी म्हणलं की तुम्ही आप टेन्शन मत लो, कुछ भी मत करो, जैसा करते वैसा करो, जैसा करते वैसा करो. खरंच ती खूप लवकर कॅचअप केले, लवकर, आणि खूप हुशार पण आहे. ती स्वतःच करते आणि आल्याबरोबर सुद्धा सांगते की नाही मॅम आज मैंने होमवर्क नहीं किया. स्वतःच तिला तिचीच काळजी वाटली आहे. त्यामुळे जर तुम्हालाही आता सांगते की तुम्हाला कसं वागायचं मुलांबद्दल, मुलांशी तर तुम्हाला फक्त ऑब्झर्व करा. तुम्ही 1 वर्ष वाया गेलं तरी चालेल. तुम्ही आपल्या मुलांना विनाकारणचा दबाव टाकू नका. 1 वर्ष वाया गेलं तरीच चालेल. त्यांना कळू द्या, त्यांचा व्यक्तिमत्व विकास होतो, त्यांची स्वतःची काळजी त्यांना स्वतः लागते. त्यांना फक्त तुम्ही ऑब्झर्व करा. हो 1 वर्ष वाया गेलं तरी चालेल, पण तुम्ही त्यांना होऊ द्या, त्यांची चिंता त्यांना लागू द्या. नाहीतर त्यांना असं वाटतं की नाही माझ्या मम्मी पप्पांना आहे काळजी, बस ते करतात, जाऊ द्या. जसं की तुम्हाला सांगते एक्झाम्पल्स, तुम्हाला तुमच्या सासूने जर तुमच्या मागे किरकिर केलं की ही नाही करत, असं नाही करत, तसं नाही करत, हे करायला पाहिजे होतं, ते करायला पाहिजे होतं, तू हे कर, तू ते कर, तुम्हालाच वाटते की काय हे दिवसभर किरकिर करत राहते नुसते, काही काम नाही धाम नाही, आणि इकडे येऊन किरकिर करते. मला समजते की कसं घर सांभाळायचं आहे, कसं काय ठेवायचं आहे हे तुम्हाला माहिती आहे. पण त्यांच्या किरकिरपासून असं वाटतं की जाऊ द्या, मी हे नाही करत, ते नाही करत, बस तू बोलत राहा, मी करत राहते. परत तुमच्या बायकोने जर तुमच्या मागे किरकिर केलं, हे करा, ते करा, असं करा, तसं करा, तुम्हालाच वाटते की काय किरकिर करत राहते, दिवसभर किरकिर करत राहते, मला हे सांगितले ते सांगेल, मला माझं कळते, तुम्ही मला अक्कल देऊ नका, दिमाग सांगू नका, मला जेव्हा करायचं असेल मी तेव्हा करेल, हां सुट्टी. असं तुम्हाला सुद्धा वाटतो की माझ्यावर कोणी दबाव टाकायला नको. तर तुमच्यावरून म्हणजे विचार करा की तुमच्या मुलांना तुमचा दबाव किती होतो, मग त्या मुलांचा जीव कसं वाटत असेल.
विचार करा. तुम्ही त्यांना करू द्या, ते करतात हो. आणि जो मुलगा स्वतःहून अभ्यास करतो, स्वतःहून तो अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो, तोच मुलगा समोर जाऊन प्रोग्रेस होतो, सक्सेस तोच मुलगा होतो. त्यांना आत्तापासून त्याला कळते की नाही, माझं मलाच करावं लागेल, मलाच करावं लागेल. ते आत्तापासून जर त्यांना काळजी असेल तर तेच मुलं ते समोर जातात. नाहीतर बाकी तुम्ही कितीही त्यांना घोड्याच्या मागे लागा किंवा गध्याला कितीही सांगा, गधा आपलेच कान हलवतो, तसेच तुमचे मुलंसुद्धा जिथपर्यंत ते तुमच्या जवळ तिथपर्यंत ते तुमचं ऐकतील. त्यानंतर बाय बाय सुट्टी. असे कित्येक तरी मुलं आपल्याला ऐकायला मिळतात. काही आत्महत्या तर करून टाकतात, काही मनविकार होतात ना, काही तर पूर्ण त्यांना वाईट संगत लागते, वाईट सवयी लागतात आणि ते बाहेर हातातून चालले जातात. मग तुम्हाला असं वाटतं की माझा मुलगा चांगला निघाला नाही, माझी मुलगी चांगली निघालेली नाही. हो, त्यामुळेच तुम्हाला म्हणते की आता हे तुमच्याकडे आतासुद्धा वेळ गेलेली नाही. तुम्ही सध्या त्यांना त्यांचंच करू द्या, त्यांना त्यांचंच होऊ द्या. बस. थँक्यू.